नमस्कार मित्रांनो. सध्या जिबलीचं कार्टूनचं प्रस्त खूपच वाढतं आहे. जो तो उठतो आहे तो आपले फोटो जिथून जुने फोटो आहेत ते शोधतो आहे आणि फोटो अपलोड करतो आहे. तर आता नवीन त्यांच्यावरच म्हणजे ज्या कंपनी जी आहे जिबली त्याच्यावरच मोठ्या प्रमाणात लोड आला आहे. त्यामुळे 2 मुलं असतील तर 3 करायला लागेल, 1 मुलगा कोणाचा असेल तर 2 करून पण फोटो यायला लागेल. असं विविध प्रकारचं म्हणजे कोणाला वाटायला लागलं की हे AI टूल आहे का, म्हणजे खरोखरच याची इन्फॉर्मेशन फॉरवर्ड करतो आहे का, असं व्हायला लागलं आहे. तर हे करत असताना लक्षात घ्या की हे सर्व ओपन सोर्सवर हे AIचे टूल अवेलेबल आहेत आणि तुमचा अख्खा डेटा ते लोक घेणार आहेत, म्हणजे घेत आहेत. ते डेटा कुठे पेश करतील, म्हणजे जेव्हा तुम्हाला तो डेटा एखादी झेरॉक्स आपल्याला पाहिजे असेल तर आपण ओरिजिनल टाकतो आणि मग झेरॉक्स निघते. तसाच प्रकार आहे, आपण ओरिजिनल फोटो टाकतो आहे आणि तुम्हाला ह्या कार्टूनचा झेरॉक्स निघत आहेत. तर ओरिजिनल डेटा तुमचा कसा वापरला जाईल, कुठे वापरला जाईल ते काहीच सांगू शकत नाही. कोणाच्या हातात पडेल काहीच सांगू शकत नाही. ते रिसर्चच्या नावाखाली तो डेटा वापरू शकतात. त्यामुळे असं काही छोटं मोठं म्हणजे कार्टून करण्यापेक्षा ॲक्च्युअल म्हणजे एखादा पेंटर असेल किंवा काय असेल इथे जाऊन पेंटिंग करून घ्या, लाईव्हमध्ये करून घ्या, कॅनव्हासवर करून घ्या. पण ह्या अशा ठिकाणी आपले प्रायव्हेट फोटो सगळे जे आहेत आपला गोपनीय डेटा टाकणं आणि करून घेणं याला काय तसा अर्थ नाही. त्याच्यामुळे काळजी घ्या मित्रांनो. त्या फोटोंचा कोणीही सहजासहजी मिसयूज करू शकतो. त्याबद्दल लक्षात राहा. थँक्यू व्हेरी मच.